याच्यासाठी काय होतं, कुणाला काही पडली नाही, मीडियाला पण पडली नाही, शासनाला पडली नाही. मीडियाला काही विषय नसेल तेव्हा कांदा विषय घेऊन येतात. मूळ मुद्द्यावर गेलं पाहिजे. जर 20 वर्षापूर्वी डिझेलचा रेट काय होता, तर आता त्या भावाला त्याला 20 रुपये भाव मिळाला पाहिजे. तर ह्या FMCमध्ये ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी FMC आहे. तर इथे सगळ्यात जास्त माल इकडे येतो. तर सरकारने कुठेतरी इथं लक्ष घालावं. आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाणारी मुंबई कृषी उत्पन्न समिती म्हणजेच APMC मधील कांदा बटाटा बाजारात माथाडी कामगारांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे मालाची चढ उतार प्रक्रिया रोडावली असून व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंतेचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही APMC मधील अधिकारी, माथाडी कामगार, त्यांचे मुकादम यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी बोलण्यास साफ नकार दिला. यानंतर आम्ही तेथील व्यापाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. नवी मुंबईच्या वाशीमधलं जे APMC मार्केट आहे, इथे रोज कोट्यावधींची उलाढाल होत असते आणि कांदा बटाटा व्यापारी जे आहेत ते सध्या चिंतेत आहेत, कारण की गेल्या काही दिवसांपासून जे इथले माथाडी कामगार असतील त्यांनी आंदोलन पुकारलं आहे. त्यांच्या काही मागण्या आहेत, मात्र याचा डायरेक्ट जो इम्पॅक्ट आहे तो मार्केटवरती पडतो आहे. आपल्यासोबत ललित गव्हाणे सर आहेत. सर, काय सध्या परिस्थिती आहे इथली? सध्या इथे परिस्थिती अशी आहे मॅडम, की आज कांद्याच्या ज्या शेतकऱ्यांच्या गाड्या येतात तर ते कमीत कमी 50 ते 55 किलोपर्यंत येतात. तर आता माथाड्यांनी त्यांनी आम्हाला सांगितलं की कायद्यात तरतूद झालेली आहे, 50 किलोपर्यंत आली पाहिजे. तर आम्ही पण समोर जिथे हे माल येतात पुणा नाशिक पट्ट्यातून, तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो की 50पर्यंत भरा. पण ॲक्च्युली मेन बारदान जर 50 किलोचं निघत नाही, परफेक्ट 50 किलो, तोपर्यंत त्या बारदानामध्ये 50 किलो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. बारदानच जर कंपन्यांनी 50-55 किलोचं काढलं तर ऑब्व्हियसली ते 50-55-60 किलोपर्यंत भरलं जातं. आता सध्या एक माथाडी कामगार म्हणजे जे माथाडी युनियन आहे त्यांनी असा नियम लागू केला आहे, आदेश काढलेत की 50 किलोच्या पेक्षा जास्त जर पोती असतील तर आम्ही पोतीच उचलणार नाही. हो, 50 किलोच्या वरती आले की इथे गाड्या खाली होत नाही. गाड्या खाली होत नाही. मग तुमचं नुकसान किती होतं? हो, प्रत्येक गाडीपाठी आम्हाला कमीत कमी आता समजा 10 टनाची गाडी आहे, तर आता जी समोर जे 50 किलोच्या गोणी पॅक करायच्या तर त्या ओतून भरायच्या म्हटलं की आम्हाला तो खर्च एक्स्ट्रा वाढलेला आहे. किती साधारण म्हणजे नुकसान एका दिवसाला होऊ शकतं? तो गाडीपाठी अंदाजे कमीत कमी 2 ते 3 हजार रुपये खर्च वाढलेला. आता कशा पद्धतीने तुम्ही या मागण्यांकडे बघताय, कारण की मागण्यांचा पाठपुरावा कोण करताय आणि याच्याकडे काही तोडगा निघेल की नाही, असं काही चित्र आहे का? आता आम्ही माथाडी युनियन आणि त्यांचे जे आहेत जे अधिकारी साहेब लोक, आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढा. कारण फक्त मुंबई मार्केटवरतीच हा कायदा लागू करण्यात ते आम्हाला योग्य वाटत नाही. याच्यात आम्ही मुंबईचे व्यापारी भरकटलं जातो. आणि इथे आता अशी परिस्थिती आहे की मुंबई मार्केट ओपन झाल्यापासून मुंबई मार्केटचा अर्धा माल डायरेक्ट मुंबईत जातो. आता इथे जरी 51-52 खाली नाही झालं तर मुंबईत डायरेक्ट गाड्या 51-52-55च्या खाली होतात. मग ठाणा असो, भिवंडी असो, बोरवली असो, हा दहिसर जो 50 किलोपेक्षा आम्ही जास्त उचलणार नाही, हा जो त्यांनी जो आदेश काढलेला आहे हा फक्त मुंबईच्या फक्त मार्केटसाठी ह्या मार्केटसाठी, नवी मुंबई मार्केटसाठी. पण जर त्या मार्केटला जर 50-55 किलोपेक्षा जास्त खाली होतं तर ह्या मार्केटला अवघड होतं मॅडम. आता या संदर्भात तुम्ही काही तोडगा काढलाय का सगळ्या व्यापाऱ्यांनी मिळून, की बाबा आपण जे माथाडी कामगार आहेत त्यांच्याशी किंवा संघटनेचे जे कोण त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी काही तोडगा काढण्यात आलाय? हो, आमच्या ॲक्च्युली 5-6 बैठका झाल्या, मिटिंगी पण झाल्या. पण त्यांचं म्हणणं असं की आत्ताचा जो माथाडी आहे तर त्यांना 50 किलोपेक्षा जास्त उचलायला अवघड आहे. तर आम्ही पण तयार झालो. पण जर जागतिक स्तरावरतीच जर बारदानांच्या ज्या फॅक्टऱ्या आहेत, जे बारदान बनवत आहे, तिकडे तुम्ही निर्बंध आणा. तिथे 50 किलोच्या पॅकिंगच्या पिशव्या बनवा. तिकडे जर झालं तर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात होणार आहे. फक्त एकट्या मुंबईवरती जर प्रेशर केला तर आम्हाला समोर जबाब द्यायला भारी पडतं. आम्हाला शेतकऱ्यांना जबाब द्यायच्या, व्यापाऱ्यांना जबाब द्यायचा. मग त्या गोष्टी आम्हाला ते म्हणतात की आमच्या जर स्थानिक लेवलच्या मार्केटला 50-55 किलो खाली होतं, मग तुमच्या मार्केटला का नाही? पण आता इथलचा जो माथाडी वर्ग आहे तर इथलचे यांचे जे लीडर लोक आहेत, इथलचे जे त्यांचे प्रतिनिधी आहेत, त्यांचाही विषय बरोबर आहे की त्यांना समजा 50 किलोपेक्षा जास्त उचलताना त्रास होतो. आम्हालाही मान्य आहे की आत्ताचा जो पूर्वीचा जो माथाडी होता आणि आत्ताच्या माथाडींमध्ये की
त्यांना पूर्वीच्या माथाडी उचलत होते, पण आत्ताच्या माथाडीत पहिल्यासारखे पण नाही. उचलून हे जे सुरुवातीला उचलतात तारुण्य असतं तेव्हा, पण जेव्हा वय होत जातं तेव्हा वेगवेगळे स्नायूंचे आजार होतात, शारीरिक समस्या होतात. त्याच्यामुळे कुठेतरी हा त्यांनी आदेश त्यांनी हा- काढलेला हा आहे. decision त्याच्यामुळेच त्यांनी हा आदेश काढलेला हो, आहे की हो. 50 किलोपेक्षा जास्त असेल तर आम्ही उचलणार नाही. उचलणार नाही. आता एक आपण बघितलं तर आखाती देशांचं सध्या युद्ध सुरू आहे, इराण इस्रायल युद्ध सुरू आहे आणि त्याचा कुठेतरी जो इम्पॅक्ट आहे तो इथल्या भारतामधल्या मार्केटवरती होतोय. विशेषतः आता जे आपलं मार्केट आहे APMCचं, तिथे सुद्धा व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या समस्या येतात आहेत. कारण की जो माल आहे आता तो आखाती देशांकडे पोहोचवला जाणार नाही आहे, कारण ते मार्गच सध्या बंद झालेत युद्धामुळे. तर काय सध्या परिस्थिती आहे? युद्धामुळे कांदा, द्राक्ष, आंबा या तिन्ही जे जास्त एक्सपोर्ट होतात त्या तिन्ही गोष्टींवरती परिणाम झालेला आहे. कांद्यावरती तर झालेलाच आहे. कांदा ऑलरेडी शेतकऱ्या गेल्या वर्षी 2025 आणि आता 2026 टोटल मंदीमध्ये कांदा चाललेला आहे. आणि जर आता या युद्धामुळे जर आत्ताही या प्रमाणात जर एक्सपोर्ट झाला नाही तर कांद्यात अजून मंदी येण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्ही व्यापारी असल्यामुळे तुम्ही जवळून अगदी बघताय की शेतकऱ्यांचे सध्या काय हाल चाललेत. कारण की जेवढं ते प्रोडक्शनमध्ये सगळं पैसे त्यांचे जेवढे जातात त्याच्यातून अगदी ट्रान्सपोर्ट असेल किंवा बाकी सगळ्यात जेवढे त्यांचे पैसे जातात तेवढे त्यांच्या म्हणजे 50% पण तेवढं निघत नाही त्यांना शेतात. त्यांचं भांडवलसुद्धा निघत नाही मॅडम. जर त्यांना कांद्याला जर भाव मिळाला नाही तर कांद्याला सध्या एवढा खर्च आहे की तो खर्च त्यांना ह्या रेटमध्ये त्यांना परवडत नाही विकायलासुद्धा. पण उत्पादन यावर्षी एवढं जास्त आहे की शेतकऱ्यांना तो विकावा लागतो. आम्ही तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट करेल की नवी मुंबई APMC, तर ह्या APMCमध्ये ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी APMC आहे. तर इथे सगळ्यात जास्त माल इकडे येतो. तर सरकारने कुठेतरी इथं लक्ष घालावं आणि मग कांदा असो बाकीचे काही जे गोष्टी आहेत शेतीमालाच्या, तर त्या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त सरकारने लक्ष घालून की शेतकऱ्याचा किती जास्त फायदा होईल आणि व्यापाऱ्यांना त्याच्यातून काय मार्ग निघतील. माझं नाव संजय लक्ष्मण पिंगळे, मी कांदापाडा आडत व्यापारी संघाचा अध्यक्ष आहे. आमचे जे नेते आहेत नरेंद्र पाटील साहेब, माथाडी कामगार युनियनचे नेते, अण्णासाहेब आर्थिक महाविकास मंडळाचे अध्यक्ष आहे. ॲक्च्युली आपले ज्या केंद्र शासन आहे त्यांनी एक पत्र काढलं होतं की आपले जे माथाडी कामगार आहेत ते 50 किलोच्या पुढं काम करू शकत नाही. त्या पत्राच्या अनुषंगानुसार तर ते पत्र महाराष्ट्र शासनाला आलं. महाराष्ट्र शासनाच्या कविता गुप्ता आहे, त्यांनी गृहसर्व बोर्डाला दिलेले आहे. त्यानुसार त्यांची मागणी रास्त आहे, परंतु हा माल शेतावर भरला जातो आणि याचं इम्प्लिमेंट पूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे. आमचा जो मार्केट आहे आम्हाला लास्टला माल येतो. शेतकरी शेतात माल तयार करतो. महाराष्ट्रामध्ये 350 मार्केट कमिटी आहे. त्या मार्केट कमिटीमध्ये आजही 50, 55, 60 किलोमध्ये माल खाली होतो आणि आमचं मार्केट एंड मार्केट असून आमच्याकडे इथं 50, 51च्या पुढं माल खाली होत नाही. तर आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे राज्य शासनाला, पणन मंत्र्यांना की हा कायदा आपण पूर्ण महाराष्ट्रात इम्प्लिमेंट करा, म्हणजे आम्हाला त्रास होणार नाही. आमचा 50 किलोला जरा पण विरोध नाही. उद्या महाराष्ट्र शासन म्हणाल 40 किलोत काम करा, आम्ही 40 किलोत करायला तयार आहे, पण त्याचं इम्प्लिमेंट पूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे, फक्त मुंबई नको. व्यापाऱ्यांनी आजपर्यंत किती वेळा शासनाकडे या मागण्या केल्यात? आमचा हा प्रश्न 4 वर्षापासून चालू आहे. 4 वर्षापूर्वी पण आम्ही शासनाला विनंती केली होती. शासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे. आमची मार्केट कमिटी APMC, आमचे सचिव, सभापती यांना काही पडलेली नाही, यांचंसुद्धा लक्ष नाही आहे. माथाडी कामगारांची मागणी रास्त आहे. 50 किलोच्या पुढे काम नाही झालं पाहिजे, आमचा विरोध नाही आहे, पण याचं इम्प्लिमेंट मुळापासून झालं पाहिजे. आपण कोणती पण बिल्डिंग उभी करताना 10वा माळा उभा करत नाही, पहिला त्याचा पाया भरतो, मग पहिला माळा, दुसरा माळा. तसा हा जो माल APMC मार्केटवरती अन्याय असं वाटतं का तुम्हाला? अन्याय म्हणजे नाही, आता हे जाणून बुजून त्रास आम्हालाच होतो ना. आमच्या कामगारांना काय वाटतं की आमचं सेट जाणून बुजून जास्त वजनाचा माल मागवतो, पण आमच्याकडे ओतूर आहे, जुन्नर आहे, मनसर आहे, त्या ठिकाणी लोकल मार्केटला माल 52, 55, 58 किलो 60 होतो. संगमनेर अकोला माल आहे, तिथं 55 ते 60 किलो माल खाली होतो. मग त्याच शेतकऱ्याचा माल जर मुंबईला आला तर तो 50 किलोत कसा येणार? ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर त्याचं इम्प्लिमेंट झालं तर आमच्याकडे 50 किलो तर जाईल ना. आमचा काही विषय येतच नाही ना. आता 50 किलोपेक्षा 1 किलो जास्त असेल तरी माथाडी थोडंफार कामगार इकडे तिकडे ऍडजस्ट होतंय, थोडंफार खाली करतात, पण जास्त वजनाचं असेल तर खाली करत नाही. त्यासाठी ते आम्हाला सहकार्य करतात. आम्ही ते 52-53 किलोचे कांदे काढून 50 किलो करतो, ते काम करतात, त्यांना पण समजतं. परंतु आता काय झालेलं आहे, 4 वर्षापासून हा प्रश्न घोळत पडला आहे. त्यातनं बाजार समिती दुर्लक्ष करते. याच्यामध्ये मूळ प्रश्न बाजार समितीचा आहे.
आम्हाला समिती बाजार मिटवतच समितीने नाहीये लक्ष सगळ्यांनी. दिलं पाहिजे. बाजार समिती अजिबात लक्ष देत नाही. आमचे सचिव असेल, आमच्या मार्केटचे संचालक असेल, चेअरमन असेल, यांनी लक्ष घातलं पाहिजे. पणन मंत्र्यांनी लक्ष घालून हा कायदा पूर्ण महाराष्ट्रात इम्प्लिमेंट केला पाहिजे. हा प्रश्न सुटून जाईल. आमच्याकडे येणारच नाही ना माल. जर जागेवर 50 किलोच्या पुढे आला नाही तर आमच्याकडे येणारच नाही. आमचा विषय येतच नाही. आता अधिवेशन झालं, अर्थसंकल्पीय अधिवेशन, तेव्हा देखील हा मुद्दा कोणी उपस्थित केला नाही केला कोणी. आम्ही आदरणीय मंत्र्यांना, आदरणीय ठराविक आमदारांना फोन केले, त्यांना सांगितलं हा प्रश्न आहे. आदरणीय पणन मंत्र्यांना आम्ही विनंती केलेली आहे की लवकरात लवकर मिटिंग लावा. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. आमचे नेते नरेंद्र पाटील यांनी सुद्धा सांगितलं आपण लवकरात लवकर मिटिंग लावून हा कायदा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू. जर मिटिंग लागली आणि पूर्ण महाराष्ट्रात त्याचं इम्प्लिमेंट झालं तर आमचा विषय राहतच नाही. आमचं एंड मार्केट आहे. स्टार्टिंग मार्केटला जर कांदे 50 किलो आले तर एंड मार्केटला त्याच्यावर येणारच नाही. खरं तर जो माथाडी कामगार असतो तो आपल्या पाठीवरती जी ओझी उचलतो 50 किलोपेक्षा जास्त ती ओझी असतात, त्याच्यामुळे त्याला अनेक समस्या, शारीरिक समस्या होतात. या सगळ्या प्रश्नांवरती एक गोष्ट आपण बघू शकतो की माथाडी कामगारांची एक वेगळी भूमिका आहे, व्यापाऱ्यांची एक भूमिका आहे. याच्यावरती कृषी उत्पन्न बाजार समितीनं काहीतरी तोडगा काढणं आणि शासनानं याच्यात दखल घेणं ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सर, सध्या एक आपण चित्र पाहिलं मार्केटमध्ये, तर आता या युद्धामुळे काय सध्या परिस्थिती आहे? युद्धाचा आमच्याकडे अजून काही परिणाम नाहीये. आमचं मार्केट हे रिटेलसाठी मार्केट आहे, मुंबईसाठी आहे. अजून युद्धाची झळ आपल्या महाराष्ट्राला किंवा भारत सरकारला बसलेली नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे त्याचा काही इम्पॅक्ट नाहीये. आताच एक शेजारच तुमच्या एक एखादा कंटेनर जाणार नाही, त्या पार्टीला वेसल नाही मिळेल, तो मार्केटला विकायला येऊ शकतो. मग आता त्यांनी काय बाईट दिली ते मला माहीत नाही, पण असं होऊ शकतं ना. आता त्या जहाजाने तो कंटेनर घेतला नाही, मग तो 10 दिवस राहिला तर खराब होणार, म्हणून त्यांनी इथं आणून विकला असं. पण आता आवक एकंदरीत वाढतीये कांद्याची. आता आहे ना, ह्या टायमाला हा स्टॉकचा माल खूप निघत असतो. हे सीजन आहे माल निघायचा. ह्या टायमाला आवक वाढते. हा जो माल निघतो हाच माल स्टॉक होतो आणि पुढे 7 महिने आपल्याकडे भारतामध्ये याचा सप्लाय होतो. आवक जास्त वाढल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा होतोय का? व्यापाऱ्यांचं आवक वाढल्यामुळे तोटा नाही मी म्हणणार. आवकचा विषय नाही, भावच कमी आहे मुळामध्ये. मुळामध्ये शेतकऱ्याचा हा भावाचा प्रश्न हा वेगळा आहे. याच्यासाठी काय होतं, कुणाला काही पडली नाही, मीडियाला पण पडली नाही, शासनाला पडली नाही. मीडियाला काही विषय नसेल तेव्हा कांदा विषय घेऊन येतात. मूळ मुद्द्यावर गेलं पाहिजे. जर 20 वर्षापूर्वी डिझेलचा रेट काय होता तर आता त्या भावाला त्याला 20 रुपये भाव मिळाला पाहिजे. कुणाला त्याचं काय पडलेलं नाही आहे. फक्त कोणते विषय नसेल तर कोणता तरी विषय घ्यायचा, म्हणून हे सगळं चाललेलं आहे.